तुम्हाला कधी वाटलं का की स्त्रियांना लग्न झाल्यावर समाज फक्त जबाबदाऱ्या देतो पण योग्य मार्गदर्शन देत नाही? आज आपण हेच उलगडणार आहोत. बहुतेक स्त्रिया संसारात पाऊल टाकतात तेव्हा त्यांच्याकडे अनुभव कमी असतो. संसार करावा हे ठरवण्यात समाज, घर आणि कुटुंबाचा मोठा सहभाग असतो, पण कोणतीही जणू पूर्वतयारी नसते. त्या कुठेही शिकत नाहीत की नातेसंबंध कसे टिकवायचे, अडचणी कशा हाताळायच्या. तुम्ही कधी विचार केला का, बहुतेक वाद संवादाअभावी होतात. महिलांना कुठे कोणाशी मोकळं बोलावं हेच कळत नाही. त्यामुळे घरातला ताण वाढतो, आत्मविश्वास कमी होतो आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. संवादाची जागा तयार करणं गरजेचं वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. शारीरिक संबंध, आर्थिक स्वावलंबन, मानसिक संतुलन या सगळ्याचा संसारावर थेट परिणाम होतो. पण या गोष्टींबाबत बोलणं टाळलं जातं. महिला एकट्या वाटतात. जर योग्य मार्गदर्शन दिलं गेलं तर निर्णय क्षमता वाढते, चुकीची पावलं टाळता येतात. संपूर्ण जगात अनेक मानसोपचार तज्ञ सांगतात की महिलांमध्ये रिलेशनशिप स्ट्रेस जास्त असतो, कारण त्या बोलत नाहीत, त्यांना ऐकलं जात नाही. महत्त्वाचं म्हणजे एका संशोधनात सांगितलं गेलं की जेव्हा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळतं तेव्हा त्यांची वैवाहिक समाधानी पातळी 60% पर्यंत वाढते. संसारात प्रवेश केल्यानंतर लगेच एक सिस्टमॅटिक वैज्ञानिक पद्धतीने समुपदेशन मिळालं पाहिजे. ते केवळ समजावून घेण्यापुरतं नसेल तर निर्णय घेण्यासाठीही उपयोगी ठरेल. तर महिलांना संसारात मार्गदर्शन गरजेचं आहे का? हो, अगदी निश्चितपणे. तुमचं मत काय, हो की नाही? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या. अशा अजून माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी माहिती AI ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.